मुलापेक्षा मुलगी बरी आणि प्रकाश देते दोन्ही घरी। आणि आज आमची ताई चिरंजीव सौकांक्षणी नेहा आपलं माहेर सोडून सासरी जाणार। मंडळी असं सुद्धा म्हणतात की मुलीचा सर्वात जास्त जीव आपल्या बापात असतो आणि म्हणून लहानपणापासून आपल्या परिवाराकरता धडपड करणाऱ्या बापाची भूमिका बघून एक मुलगी आपल्या बापाविषयी म्हणते की आई घराचं मांगल्य असेल तर बाप हा घराचं अस्तित्व असतो। आई घराचं मांगल्य असेल तर बाप हा घराचं अस्तित्व असतो। आई स्वर्गाहूनही श्रेष्ठ असेल तर बाप मात्र पृथ्वीहूनही श्रेष्ठ असतो। आई स्वर्गाहूनही श्रेष्ठ असेल तर बाप मात्र पृथ्वीहूनही श्रेष्ठ असतो। आई दोन वेळचं जेवण बनवते। आई दोन वेळचं जेवण बनवते पण आयुष्याची शिदोरी बांधून द्यावी लागते ती बापालाच, बरं का मंडळी। आई दोन वेळचं जेवण बनवते पण आयुष्याची शिदोरी बांधून द्यावी लागते ते बापालाच। आई रडून मोकळी होते हो, आई रडून मोकळी होते पण सांत्वन करावं लागतं ते बापालाच। बाप कोणी विसरता कामा नये मंडळी, बाप कोणीही विसरता कामा नये। या समाजानं त्या आई देवकीचं वर्णन अवश्य करावं। या समाजानं त्या आई देवकीचं वर्णन अवश्य करावं। पण रात्री अपरात्री आपल्या डोक्यावर बाळ कृष्ण घेऊन जाणारा तो बाप वासुदेव कोणी विसरता कामा नये मंडळी, तो वासुदेव कोणी विसरता कामा नये। अशी असते ती बापाची भूमिका। आणि आज सुद्धा वडिलांनी आपल्याला सर्वांना आग्रहाचं निमंत्रण दिलं आणि त्या निमंत्रणाला मान देऊन आपण सर्व उपस्थित झालात त्याबद्दल काटकर परिवार आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आणि खूप खूप धन्यवाद। रे माझ्या मना तुझ्यासाठी आले मला अरे कान्हा रे तुझ्यासाठी आले मला अरे कान्हा तुझ्यासाठी आले मला मुडीच नव्हतं रे कान्हा माझ्या मना मुडीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मना तुझ्यासाठी आले मला अरे कान्हा रे तुझ्यासाठी आले मला अरे कान्हा तुझ्यासाठी आले मला। तुझ्यासाठी आले मला अरे कान्हा रे तुझ्यासाठी आले मला अरे कान्हा तुझ्यासाठी आले मला। तुझ्यासाठी
तुझ्यासाठी तुझ्यासाठी